हाय, आपण ना पॉडकास्ट सुरू करूया, पण मला ना उपवास आहे. मी जरा खाऊन घेते बरं का, आणि मग आपण सुरू करू. अगं थांब, उपवास असताना हे सगळं खाणार आहेस? हा, हे सगळं चालतंय उपवासाला. म्हणजे हे बघा, हे बटाट्याचे चिप्स आहे, याच्यामध्ये साबुदाणा वडे, याच्यामध्ये साबुदाणा खिचडी, खाली बटाट्याच्या पापड्या, याच्यामध्ये ना उपवासाचे आप्पे. आणि हे कसं उन्हाळा आहे ना, जरा डिहायड्रेट व्हायला होतं म्हणून थंडा थंडा मासा. बर मला सांग, आता हे सगळं खाऊन एवढं सगळं तुला त्रास नाही होणार आहे? ऍक्च्युली ना उपवासाच्या ना दुसऱ्या दिवशी माझं जाम डोकं दुखतं. मग हा विचारच करत नाही आपण. आणि नेमकं उपवासाला काय खायचं आणि काय नाही हा कधी विचार केलाय का? नाही, आपण तर हेच खातो ना नेहमी. अर्थातच, म्हणूनच आपल्या प्रेक्षकांनाही सांगूयात की काय खायचं काय नाही, आणि जे नेहमी खातो हे खरंच हेल्दी आहे का. उपवासातून आरोग्य असं तुम्हाला म्हणायचंय का? नक्कीच, आणि हेच आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगूयात. तर चल चालेल. सुरुवात करूया. नक्कीच. दिवसाची सुरुवात कशाने करशील? उपवासाच्या दिवशीची. उपवासाच्या तर 1 ग्लास पाणी उकळत ठेवायचं, त्यामध्ये थोडंसं आलं किसून घालायचं, आणि त्यामध्येच तू थोडेसे 1 छोटा चमचा भाजलेले जिरे किंवा जिरे पावडर घालू शकतो. आजकाल डिटॉक्स हा जो एक मोठा शब्द आहे ना, की ज्याला आपण सध्या खूप ज्याचं फॅड आहे, हेच आहे ना उपवास, जे आपल्या पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे, की तुमच्या शरीराला निदान आठवड्यातून 1 दिवस तरी आराम मिळावा. बऱ्याच डिसिजेसमध्ये किंवा बऱ्याच तुम्हाला जो त्रास असतील वेगवेगळे, जसं आता संधिवात आहे किंवा सांध्यांचे विकार आहेत किंवा डायबेटीस आहे, ऍसिडिटी आहे, वजन खूप जास्त वाढलंय, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, अशा भरपूर सिम्पटम्समध्ये किंवा भरपूर डिसिजेसमध्ये तुम्हाला यामध्ये आराम मिळू शकतो. कुलधर्म कुलाचार करण्यासाठी म्हणून गोळ्या घेतल्या जातात पाळी पुढे ढकलण्याच्या. तर हे कितपत योग्य आहे आणि याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? नमस्कार, लोकमत भक्तीच्या पॉडकास्टमध्ये मी कविता कुलकर्णी आपलं स्वागत करते. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय नक्की काय आहे. आपल्याकडे भरपूर उपवास करायला सांगितले जातात, किंवा आपल्या घरातूनच बरेच जण बरेच प्रकारचे वेगवेगळे उपवास करत असतात. पण हे उपवास करत असताना नक्की आपल्याकडनं कोणत्या चुका होतात? उपवासातून आरोग्याचा लाभ कसा होऊ शकतो? तुम्हाला माहितीये, उपवासाने वजन सुद्धा कमी होतं. पण ते उपवास कसे करायचे हे मात्र आपल्याला अजिबात माहित नसतं. आणि त्यासाठीच शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन करायला आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अमृता कुलकर्णी. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर अमृतांना 17 वर्षांचा अनुभव आहे. त्या होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि डायटिशियन आहेत. पुण्यामध्ये टिळक रोडला त्यांचं क्लिनिक आहे. त्यांच्यासारखी योग्य व्यक्ती आपल्याला उपवासाच्या बाबतीत मार्गदर्शन करणारी कोण असणार, नाही का? चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे उपवास म्हणजे काय? आता अगदी व्यवस्थित जर उपवासाची व्याख्या सांगायची झाली तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. आता आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे आपला एक आध्यात्मिक हे जो असतो त्याच्यामध्ये, तर भगवंताच्या सानिध्यामध्ये किंवा त्याच्या जवळ राहणे याला आपण उपवास असं म्हणतो. तर म्हणजे काय, तर नेमकं उपवासाच्या दिवशी म्हणजे कमी खाऊन किंवा जे आपण रोजचं आपली शरीर जड होतं रोजचा आहार घेऊन, तर ते उपवासाच्या दिवशी कुठेतरी कमी घेणं, म्हणजे शरीरावरचा पोटावरचा भार हलका करणं, आणि मग मन प्रसन्न राहणं, आणि मग आपण भगवंताच्या जवळ जाणं. ही ऍक्च्युली एक कुठेतरी कॉन्सेप्ट उपवासाच्या मागे आहे. आणि हा एक आध्यात्मिक पाया आपण ज्याला म्हणू शकतो. म्हणजे नेमकं काय, तर एक निग्रह असतो किंवा मनावर ताबा आहे किंवा कंट्रोल आहे, की बाबा माझ्या समोर वडापाव आणून ठेवलाय पण आज माझा उपवास आहे तर मला नाही खायचंय. तर हा आपल्या मनावरचा ताबा किंवा निग्रह कुठेतरी आपल्याला भगवंताच्या जवळ घेऊन जातो. हा त्याच्या मागचा ऍस्पेक्ट आहे. तर या सगळ्यामधून कुठेतरी मानसिक आरोग्य जेवढं आपण जपतो, तर तेवढंच शारीरिक आरोग्य सुद्धा जपणं महत्वाचं आहे. आणि अर्थात जसं आपण म्हणू की स्वार्थ आणि परमार्थ या दोन्हीही गोष्टी आपण उपवासाच्या माध्यमातून साधू शकतो. तर फक्त ते कसं साधायचं आणि त्याची योग्य पद्धत आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तीच योग्य पद्धत मी तुम्हाला आता विचारणार होते. कारण की प्रत्यक्षामध्ये उपवासाच्या दिवशी किंवा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी शारीरिक त्रास होतोय, डोकेदुखी होतीये, ऍसिडिटी होतीये, असाच त्रास बघायला मिळतो. बरोबर. आणि मग सगळं खापर त्या उपवासावर फोडलं जातं की उपवास केलेत म्हणून हा सगळा त्रास आहे. पण मग योग्य पद्धतीने उपवास कसा करायचा?
नक्कीच. आता हा एक मोठा प्रश्न आहे कारण आपण सगळेच असं म्हणतो ना, की कोणाचा म्हणजे सोमवार असतो, कोणाचा गुरुवार असतो, संकष्टी चतुर्थी म्हणजे आपल्या वर्षभर काही ना काही कोणी ना कोणीतरी उपवास व्यवस्थित हे करत असतात. मग नवरात्री आली किंवा असे सगळेच बरेचसे उपवास. तर या सगळ्यामध्ये काय होतं माहितीये का, की आपण तो दिवस जो आहे हा गृहीत धरतो एक 4 ते 5च पदार्थांनी, की एवढाच आपल्याला ऑप्शन आहे. आता सगळ्यात महत्वाचं आपल्या डोक्यामध्ये उपवास म्हटलं की सगळ्यात पहिले काय येतं? साबुदाणा वडे, अगदी साबुदाणा खिचडी. नक्कीच, अगदी नक्की. साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, त्यानंतर चिप्स, हो. बटाट्याची भाजी, यानंतर केळीचे चिप्स म्हणजे जे काय व्हॉटएव्हर थोडंसं तळलेलं आणि थोडे हाय कॅलरी. एवढंच आपण यामध्ये उपवासाशी खेळत असतो. तर यापेक्षाही खूप चांगले पदार्थ आहेत, की जे आपण उपवासाला ते कन्सिडरच करत नाही किंवा आपण तो विचारही करत नाही. तर जसं शिंगाड्याचं पीठ, राजगिरा आहे किंवा कुट्टू पीठ आहे. तर याची कुठेतरी भाकरी म्हणा किंवा थालीपीठ असू दे किंवा मग ते तुम्ही बटाटा हा सगळ्यात हाय कॅलरी, कार्ब म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सिंपल कार्ब, की ज्यामुळे वजनही वाढतं, ज्यामुळे शुगरही वाढते आणि जो खाल्ल्यानंतर म्हणजे आता तू बघ की साबुदाणा किंवा बटाटा हे खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे इव्हन त्याच दिवशी बऱ्याच जणांना त्रास होतो, की कार्ब जेवढे आपण जास्त घेतो तेवढं वेट तर वाढतंच, आपल्याला खूप तहान होते, आपल्याला ऍसिडिटी जास्त होते आणि फॅट डिपॉझिट होण्याची प्रक्रिया ही वाढते. आणि म्हणून आपण काय करतो की एक्झॅक्टली उलट हे करतो. ती म्हण आहे ना आपल्याकडे, एकादशी आणि दुप्पट खाशी, त्यातला प्रकार हा उपवासाला चालू असतो. तर या सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो की हे हाय कॅलरी पदार्थ कुठेतरी सगळ्यात आधी म्हणजे काय की तळलेलं, हे जे आपण म्हणतो की चालतं उपवास आहे ना, मग बिनधास्त साबुदाणे वडे खा, मग चिप्स खा, हे तळलेलं कुठेतरी आधी कट डाऊन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सिंपल कार्ब, जसं बटाटा आणि साबुदाणा, भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च आणि कार्ब, की ज्यामुळे तुमचं डोकं दुखतं. तू दुसऱ्या दिवशी बघ की 90% लोकांना हा त्रास होतो. उष्णता वाढते, ऍसिडिटी वाढते, डोकं दुखतं, डायजेस्टिव्ह इश्यूज होतात, गॅसेस जास्ती होतात आणि हे सगळं किंवा सुस्ती येते. तर हे सगळं त्रास जर आपल्याला टाळायचे असतील आणि वजन वाढतं तो भाग वेगळाच. तर हे जर सगळं टाळायचं असेल तर उपवास सुद्धा आपण हेल्दी पद्धतीने कसा करू शकतो, तर मी आता हे जे सगळे ऑप्शन सांगितले की राजगिराच्या लाह्या घेऊ शकतो दुधामधून, जेवढं शक्य आहे तेवढं आपण लो कॅलरी आणि सिंपल फूड घेऊ शकतो की जे पचायला हलकं असणार आहे. कारण मी सुरुवातीला जो उपवासाचा अर्थ सांगितला की उपवास म्हणजे काय, तर शरीर हलकं ठेवून आपल्याला मन प्रसन्न करायचं. बरोबर. आणि एक्झॅक्टली आपण उलट काय करतो की शरीर म्हणजे जड पदार्थ शरीरामध्ये घेतो आणि आपलं मन प्रसन्न तर राहत नाहीच, प्लस आपल्याला त्रास व्हायला लागतो तो वेगळाच. तर हे सगळं नको असेल तर जेवढं हलकं म्हणजे तुम्ही आहार घेऊ शकता की जे डायजेशनला आपल्याला अतिशय सोपं जाईल आणि आपल्या मनावर कोणताही ताण येता कामा नये, आपली बॉडी हलकी राहते आणि मन प्रसन्न राहतं. तर यामध्ये तुम्ही राजगिऱ्याची भाकरी घेऊ शकता, थालीपीठ घेऊ शकता, यानंतर वरई. आता कसं आहे माहितीये का की बऱ्याच जणांकडे काही पदार्थ चालतात, काही पदार्थ चालत नाही. हे ज्याचं त्याचं ट्रेडिशन आहे किंवा ज्याची त्याची पद्धत वेगळी आहे. तर हे सुद्धा आहे. मग तुम्ही वरई घेऊ शकता किंवा भगर ज्याला आपण म्हणतो तर ते घेऊ शकता. राजगिराच्या पिठाची भाकरी, लाल भोपळा, दुधी भोपळा बऱ्याच जणांकडे, भेंडी सुद्धा चालते बऱ्याच जणांकडे. तर हे जे पदार्थ चालतात, काही जण पनीर सुद्धा खातात कारण दूध आणि म्हणजे मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स म्हणून. तर हे घेऊ शकतात. दही 1 वाटी हे घेणं फार महत्वाचं आहे. मग ते ताजं दही घ्या. आता बरेच जण म्हणतात की दह्याने सुद्धा ऍसिडिटी होते किंवा त्रास होतो. तर ते त्रास न होण्यासाठी दही आणि ताक हे काय म्हणू आपण त्याला, प्रोबायोटिक आहे की ज्याच्यामुळे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप छान राहते. आणि युज्युअली उपवासाच्या दिवशी किंवा जेव्हा आपण कमी खाणार आहोत तेव्हा तर हे घेणं अतिशय महत्वाचं ठरतं कारण त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि खाल्लेलं जेवण आपण छान पचवू शकतो. तर बटाट्याच्या ऐवजी काय अल्टरनेटिव्ह वापरता येईल, रताळं वापरता येईल. त्यातल्या त्यात काही हेल्दी ऑल्टरनेटिव्ह हा आहे, ऑप्शन ही आहे की रताळ्यामुळे काय होतं की त्यातल्या त्यात कार्ब्स कमी राहतात, यानंतर प्रोटीन थोडं जास्त जातं, यानंतर वजन वाढण्याचा धोका हा थोडासा त्यातल्या त्यात कमी होतो, शुगर खूप जास्त वाढत नाही. हा अल्टरनेटिव्ह घेऊ शकता. तर प्रत्येक गोष्टीमध्ये बटाटाच वापरला पाहिजे असं काही नाही. त्याऐवजी दुधी भोपळा, लाल भोपळा, आता मी म्हणाले तसं रताळं हे वापरू शकतो. गोडच रताळ्याचा कीस केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही रताळ्याचा तिखट कीस सुद्धा करू शकता, तर ते खाऊ शकता. आणि जेवढं शक्य आहे तेवढं गोडाचं प्रमाण कमीत कमी ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. कारण यामुळे सुद्धा काय होतं की आपलं मेटाबॉलिझम स्लो व्हायला चालू होतं.
म्हणजे अच्छा. एकतर आपण कमी खातो हम्म. आणि त्यात जेव्हा गोड खातो तेव्हा साखर जेव्हा पोटात जाते तेव्हा अजून मेटाबॉलिझम स्लो होतं. हम्म. तर ही एक गोष्ट की साखर उपवासाच्या दिवशी जेवढी कमीत कमी खाता येईल, जेवढी निग्लिजिबल खाता येईल तेवढं चांगलं आहे. मग त्यालाच पुढचा प्रश्न येतो की चहा कॉफी शिवाय बऱ्याच जणांना होत नाही, बरोबर. तर मग उपवासाच्या दिवशी चहाचं प्रमाण, कॉफीचं प्रमाण किती असलं पाहिजे? नक्की तुम्ही चहा कॉफी तर नक्कीच घेऊ शकता, कारण मी स्वतःच एक चहा पर्सन असं म्हणलंच तरी चालेल की चहा घेतल्याशिवाय पुढचं कामच होत नाही. असं जर असेल आणि असं हरकत नाही की तुम्ही दिवसभरात 2 कप घेताय, हम्म. एक सकाळी एक संध्याकाळी, तर काही हरकत नाही. तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता पण विदाऊट शुगर. हम्म. तर ते जास्त महत्वाचं आहे किंवा अतिशय कमीत कमी साखर. हम्म. कारण मग दिवसभरात आपण काय की उपवास आहे म्हणून चहा एस्पेशली कामाच्या गडबडीमध्ये, हम्म. ऑफिसमध्ये आहात किंवा आपण बाहेर आहोत कुठेतरी, उपवास आहे ना, चहा घेऊ. तर त्याच्याऐवजी हेल्दी ऑल्टरनेटिव्ह काय घेऊ शकता? हम्म. दिवसभरात फक्त 2च कप चहा कॉफी घ्या, कारण नेमकं आपण जेव्हा कमी खातो उपवासाच्या दिवशी ही चूक होते की आपण चहा कॉफी जास्त घेतो आणि मग ऍसिडिटी व्हायला सुरुवात होते. हम्म. डोकं दुखतं. बरोबर. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी चहा कॉफी हे याला लिमिटेशन्स काहीतरी असले पाहिजेत किंवा ते थोडंसं लिमिट करून आपण दुसरं काय घेऊ शकतो हेल्दी. हम्म. तर तुम्ही थोडंसं ग्रीन टी घेऊ शकता. हम्म. आता हा उपवासाला काय चालतो यामध्ये हे परत कुठेतरी कॉन्ट्रोव्हर्सी येईल, पण गरम पाणी आहे हम्म. किंवा सरबत आहेत वेगवेगळ्या प्रकारची, हम्म. तर ही तुम्ही घेऊ शकता. ताक घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता. ही हेल्दी ऑल्टरनेटिव्ह खूप छान अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रासही होणार नाही. आणि एस्पेशली उन्हाळ्यामध्ये हम्म. की जेव्हा आपली बॉडी डिहायड्रेट होते जास्त, तेव्हा आपल्याला डोकेदुखी, ऍसिडिटी, थकवा येणं हे प्रकार जास्ती व्हायला लागतात. आणि उपवास म्हणजे त्याचा अर्थ जो मी पहिले सांगितला, तर याच दिवशी जर थकवा होऊन तुमचं जर मन प्रसन्नच राहणार नसेल तर याला काही अर्थच नाही. बरोबर. सो हे कुठेतरी की बॉडी डिहायड्रेट होता कामा नये, हम्म. म्हणून हे जास्तीत जास्त घ्या. आणि शुगरी ड्रिंक्स जेवढी टाळता येतील, माझा हम्म. किंवा जे टेट्रा पॅक मधले ज्यूस असतात, आपण म्हणतो की अरे फळं चालतात ना उपवासाला, मग काय म्हणजे फ्रूट ज्यूस चालायला काय हरकत आहे. हम्म. पण टेट्रा पॅक मधले फ्रूट ज्यूस शक्यतो टाळा. टेट्रा पॅक मधले ताक हम्म. किंवा लस्सी हे प्रकार टाळा, कारण यामध्ये भरपूर शुगर घातलेली असते अगदी प्रेमाने. त्याच्यामुळे हे टाळून जेवढं काही फ्रेश फ्रुट्स खाता येतील ते जास्त महत्वाचे आहेत, कारण त्यामध्ये नॅचरल शुगर आहे. हम्म. त्यामुळे तुम्हाला कुठेही थकवा येणार नाही. तुमचं वेट लॉसचं ध्येय साध्य होईल, कारण फायबर्स भरपूर आहेत. बरोबर. तर ते घेऊ शकता. आणि पाणीदार फळ, जसं की आता उन्हाळा आहे तर कलिंगड आहे, टरबूज आहे, तर हे जास्तीत जास्त घ्या. डाळिंब की ज्यामुळे थकवा येणार नाहीये, सफरचंद आहे, ही बरोबर. फळं जास्तीत जास्त घ्या. फळांचा विषय निघाला, काही जण फक्त फळांवर पण उपवास करतात बरोबर. की दिवसभर फक्त फळं खायची, दुसरं काही खायचं नाही, तर हे कितपत योग्य आहे? आता सायंटिफिकली सांगायचं झालं, शेवटी कसं आहे, प्रत्येकाची श्रद्धा आहे. हम्म. पण जर सायंटिफिकली सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही खूप कमी खाता तेव्हाही कुठेतरी तुमची बॉडी रिव्हर्स मेटाबॉलिझम मध्ये जाते. म्हणजे मग तुम्हाला काय होतं की ऍसिडिटी हे तर आहेच, डोकं दुखतं. फळं कितीही चांगली आपण म्हणली तरी सुद्धा त्यामध्ये फायबर्स इतके जास्त असतात की शेवटी पोट दुखायला लागतं. हम्म. म्हणजे एक मी माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगत असते, माझ्या पेशंटना नेहमी सांगत असते की कुठलाही पदार्थ तो कितीही चांगला का असेना, हम्म. जर तुम्ही तो प्रमाणात खाल्ला, लिमिट्स मध्ये खाल्ला, तर शरीराला त्याचे चांगले फायदे होतात. हम्म. अदरवाईज आपण ते सफर करतो जास्त आपली बॉडी. तर सेम फळांचंही असंच आहे की फळावर उपवास करणं किंवा फक्त ताक पिणं, या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी त्या प्रत्येकाला सूट होत नाहीत. हम्म. ज्यांना सूट होतात त्यांनी नक्की करावं, चांगलीच गोष्ट आहे. आजकाल डिटॉक्स हा जो एक मोठा शब्द आहे ना, की ज्याला हा. आपण सध्या खूप ज्याचं फॅड आहे, हम्म. हेच आहे ना उपवास, जे आपल्या पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे की तुमच्या शरीराला निदान आठवड्यातून 1 दिवस तरी आराम मिळावा, हम्म. तुमच्या पचन संस्थेला आराम मिळावा, ही त्यामागची सायंटिफिक भावना आहे किंवा रिझन आहे. हम्म. तर हे जेव्हा साध्य आपण नाही करत की जेव्हा ते चुकीचं काहीतरी खाल्लं जातं, हम्म. तर असं आहे की फळंही तुम्ही खाऊ शकता, पण ज्यांना त्रास होतो शक्यतो तर त्यांनी हे असं म्हणजे एकच पदार्थ दिवसभर खायचा असं न करता कुठेतरी व्हॅरिएशन्स घ्या. हम्म. म्हणजे मग तो हेल्दी किंवा बॅलन्स डाएट ते मानलं जातं. ताक भरपूर घेणं किंवा नारळ पाणी घेणं, हे सुद्धा पाणी भरपूर पिणं, हम्म. हे उपवासाला आपण नेहमी विसरतो आणि काहीतरी फक्त खाणं हेच आपल्या डोक्यात असतं. पण ऍक्च्युली एक 3 लिटर पर्यंत दिवसभरात पाणी पिणं हे खूप चांगलं तुमची बॉडी डिटॉक्स करतं. आणि नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून आपण पाण्याकडे बघायला काही हरकत नाही. बरोबर. स्वस्तात मस्त. स्वस्तात मस्त.
तुम्ही आता डिटॉक्सचं म्हणालात, शरीर शुद्धीकरण, बरोबर. आणि उपवासाचा जो सुरुवातीला तुम्ही अर्थ सांगितला तो फार सुंदर सांगितला, की ईश्वराच्या जवळ असणं बरोबर. आणि त्याच्यासाठी आपलं शरीर शुद्ध करणं, मन नामस्मरणाने शुद्ध करणं. नक्कीच. पण मग उपवास करताना हे शुद्धीकरण बाजूला राहतं आणि वेगळ्याच गोष्टी खाऊन आपण नाही ते आजार आणखीन ओढावून घेतो. पण जर आपण उपवास योग्य पद्धतीने केला तर नक्की त्याचे काय काय फायदे होऊ शकतात शरीराला? नक्कीच. आता मी सुरुवातीलाच सांगितलं, की प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात, काही तोटे असतात. तर जेवढे आपण फायदे करून घेऊ तेवढं चांगलं आहे, तोट्यामध्ये न जाता. तर सेम तसंच आहे, की उपवासाचे नक्कीच बॉडी डिटॉक्स करणं याचे फायदे भरपूर आहेत, की जे म्हणजेच उपवास आहे. तर उपवासाचे फायदे आपण कसे करून घेऊ शकतो? तर की एक तर तुमच्या पचन संस्थेला आराम मिळतो. त्यानंतर यामुळे काय होतं, की तुमची बॉडी डिटॉक्स झाल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम फास्ट व्हायला मदत होते. आणि बऱ्याच डिसिजेसमध्ये किंवा बऱ्याच तुम्हाला जो त्रास असतील वेगवेगळे, जसं आता संधिवात आहे किंवा सांध्यांचे विकार आहेत किंवा डायबिटीस आहे, ऍसिडिटी आहे, वजन खूप जास्त वाढलंय, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, अशा भरपूर सिम्पटम्समध्ये किंवा भरपूर डिसिजेसमध्ये तुम्हाला यामध्ये आराम मिळू शकतो. की मी मगाशी जसं सांगितलं, की आठवड्यातून एकदा उपवास करणं हे बॉडीसाठी खूप चांगलं मानलं जातं. तर हे बॉडी डिटॉक्स करणं, पचन संस्थेला आराम मिळणं अतिशय चांगलं, म्हणजे याचे फायदे हे भरपूर होतात. तुमचं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते, तुमची शुगर नियंत्रणात राहते, कारण पॅन्क्रियाजचं काम हे चांगलं चालायला मदत होते. तर तुमचं मेटाबॉलिझम वाढायला मदत होते. तुम्हाला गाऊट असेल म्हणजे युरिक ऍसिड, छोटे सांधे दुखतात, ओके. संधिवात, आमवात, हे जे हम्म. त्रास आहेत ना, यामध्ये सुद्धा उपवासाने आराम मिळू शकतो. तुमची झोप चांगली होते जर तुम्हाला झोपेचे विकार असतील तर. तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते. म्हणजे तुम्हाला जर अँझायटी असेल किंवा पाल्पिटेशन असेल, जे आजकाल खूप कॉमनली बघायला मिळतं, मग स्ट्रेस असेल कामाच्या ठिकाणी, किंवा आजचं एक काय म्हणू आपण त्याला, एक दगदगीचं आयुष्य, की जे आपण सगळं रेसमध्ये चालू आहोत, की कुठेही मागे थांबलं की तुम्ही गेलात. बरोबर. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी एक तुमची बॉडी, मनाबरोबरच तुमची बॉडी शुद्ध व्हायला सुद्धा मदत होते. तर हे उपवासाचे फायदे आपण म्हणू शकतो. पण त्याच प्रमाणामध्ये तोटे म्हणजे काय, की जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने खूप जास्त किंवा चुकीच्या पद्धतीने उपवास करताय, म्हणजे उपवासाला काही जण की काहीही खायचं नाही, अगदी पाणी सुद्धा पित नाही, तर त्याने सुद्धा जर तुमच्या शरीराला त्याची सवय नसेल, आणि जर तू करतेयस म्हणून मी करतेय आणि तुला फायदा झालाय म्हणून मला होईल असं नाही, कारण प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी आहे. आणि आपल्याला म्हणजे इतका कडक उपवास करून आपल्याला फक्त घरी बसायचं नाहीये, आपल्याला बाहेर जाऊन काम करायचं. तर ती दिवसभराची एनर्जी राहणं, तुमच्या बॉडीला काय सूट होतंय हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर उपवास म्हणजे असं नाही की तुम्ही पूर्ण दिवस काहीही खायचं नाही, पण योग्य पदार्थ खा, हे मात्र मी नक्की सांगू शकते. ही नाश्त्याला साबुदाण्याची खिचडीच खाऊन उपवास चालू होतो असं नाही. मग त्याच्यावर आपण अजून तळलेला चिवडा घालतो, तर खोबरं भरपूर घालतो. तर हे सगळं करण्यापेक्षा, आता अर्थातच खिचडी म्हणजे दाण्याचं कूट, साखर, भरपूर तूप, असा सगळा लवाजमा असताना त्याच्या कॅलरीज प्रचंड वाढतात, त्यांनी ऍसिडिटी होतं, हा तर भाग पूर्ण वेगळाच. तर अशा वेळेस तुम्ही काय हलकं घेऊ शकता, तर उपवासाला नाश्त्याला तुम्ही फळं खा, किंवा रताळ्याचा कीस घेऊ शकता, किंवा उकडलेलं रताळं तुम्ही खाऊ शकता, त्याच्यावर थोडंसं काय तिखट मीठ वगैरे असं घालून, तर ते घेऊ शकता. तर असे काही पदार्थ आहेत की जे तुम्ही, नारळ पाणी घेऊ शकता. काही काही लोक उपवासाला अगदी ताक वगैरे सुद्धा घेतात, आणि ते चांगलं आहे इन दॅट केस, की तुम्ही दूध आणि राजगिऱ्याच्या लाह्या घेऊ शकता. म्हणजे कुठेही तुम्हाला त्याचा त्रास होणार नाहीये. आणि मग मध्ये मध्ये तुम्ही दिवसभरात पाणी भरपूर पित राहा, लिक्विड जास्तीत जास्त घ्या. लाल भोपळ्याचं सूप हा आपण कधी विचारच करत नाही की हे आपण घेऊ शकतो. बरं, थालीपीठ ज्यांना कोरडं कोरडं वाटतं, तर डायरेक्ट काकडीचा किस घालून तुम्ही थालीपीठ घ्या बटाट्याच्या ऐवजी. बरोबर. दिवसभरात एक उकडलेला बटाटा खाणं ही गोष्ट वेगळी आहे, पण बटाट्याच जर दिवसभर खात असाल तर मात्र ते कुठेतरी चुकीचं ठरतं. बरोबर. तर हे तोटे न होता, म्हणजे त्याचे फायदे जास्तीत जास्त झाले पाहिजेत, याकडे आपण आपला जास्त कल असला पाहिजे. आता तुम्ही बरेच पदार्थ सांगितले, हो. जसं भोपळ्याचं सूप हो. वगैरे. आता काही जण म्हणतील की नाही नाही, आमच्याकडे उपवासाला हे चालत नाही, ते चालत नाही. पण मग तिथे हा पण प्रश्न येतो की मुळात साबुदाणा चालतो आणि बटाटा चालतो, हे तरी कुठे लिहिलेलं आहे अगदीच. शास्त्रामध्ये, नाही का? नक्कीच नक्कीच. आणि शेवटी कसे की प्रत्येकाचे ट्रेडिशनल काही हे असतात, की काही जणांना कोथिंबीर सुद्धा चालत नाही. आणि मी असेही लोक बघितले की काही जण पनीर सुद्धा खातात. म्हणजे अगदी नवरात्रीच्या उपवासांमध्ये म्हणशील तरी सुद्धा
म्हणजे लाल भोपळा, दुधी भोपळा, भेंडी अशा ठराविक भाज्या ते खातातच आणि काही लोक कोथिंबीर सुद्धा खात नाही. तर आता अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण नेमकं आपला मुद्दा काय आहे की जे चांगले पदार्थ आहेत ते घ्या, की ज्याने शरीराला आपल्याला फायदा. त्रास होणार नाहीये, ज्याने आपलं वजन सुद्धा कमी होईल. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधू शकतोय आपण. बरोबर की उपवासाने बॉडी हलकी होणं, आपल्या शरीरातले हे सगळे म्हणजे जे काही दूषित द्रव्य आहेत म्हण किंवा हे बाहेर पडणं, किंवा सारखं सारखं आता बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की अंगावर सूज येते, जसं थायरॉइड, पीसीओडी हे आजकाल खूप कॉमन झालेले आहेत, सर्दी खोकल्यासारखे. तर तू बघशील आजकाल तर 10 मधले, मी ऍज अ डॉक्टर म्हणून बघते ना क्लिनिकमध्ये, 10 मधल्या 8 लोकांना थायरॉइड, पीसीओडी, शुगर, बीपी, आणि तेही अगदी कमी वयातल्या, म्हणजे साधारण 30 ते 40 या दरम्यान. तर हे कुठेतरी आपण म्हणू शकतो ना की आपली लाईफस्टाईल आजकाल खूप वेगळी झालेली आहे. तर बाहेरचं खाणं किंवा इन्स्टंट फूड, वेळ नाहीये कोणालाच, तर कमीत कमी वेळेमध्ये काय पटकन बनवू शकतो. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी आपले ट्रेडिशनल पदार्थ जे आहेत हे कुठेतरी मागे पडले. की जसं राजगिऱ्याचं, आता मी 2-3 जे पदार्थ सांगितले, तर त्यामध्ये राजगिऱ्याचं धिरडं, राजगिऱ्याच्या पिठाचं, शिंगाड्याच्या पिठाचं धिरडं, थालीपीठ हे आपले खूप पारंपरिक पदार्थ आहेत. धपाटे, की ज्यामधून तुम्हाला सगळंच चांगलं मिळतंय आणि सगळे 2-3 पिठं एकत्र करून सुद्धा तुम्ही करू शकता. बरोबर. म्हणजे उपवासाचा फायदा आपण शरीर शुद्धीकरणासाठी, शरीराला आराम देण्यासाठी करून घ्यायचा, शरीर रिचार्ज करायला करून घ्यायचं. बरोबर. पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आली पाहिजे, ना की निगेटिव्ह एनर्जी की आपण डाऊन झालोय आणि आपल्याला कसं तरी होतंय, ऍसिडिटी वाढतीये, डोकं दुखतंय, आपण कामाच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहे, तर त्या उपवासाला काहीच अर्थ नाही. उपवासाच्या दिवशी ना एक्सरसाइज किंवा व्यायाम हे करणं योग्य असतं का, किंवा कितपत करावं? नक्कीच तुमचं जे रोजचं रुटीन आहे ते तर तुम्ही करूच शकता. म्हणजे आता एक मी तुम्हाला सांगू शकते की नक्की अगदी खूप जास्त जर तुम्ही जिम करत असाल किंवा खूप जास्त अगदी रिगरस एक्सरसाइज करत असाल, तर ते न करता तुम्ही कुठेतरी एक हलका व्यायाम, कारण खाणं पण हलकं आहे, तर व्यायाम सुद्धा हलका करू शकता, की एक 30-40 मिनिटं चालणं, रिलॅक्स वॉक, हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं. म्हणजे तुम्ही जिमलाच गेलं पाहिजे उपवासाच्या दिवशी असं नाही. तर हे छोटे छोटे की एक दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक 15-15 मिनिटाची शतपावली, हे सुद्धा पुरेसं आहे. पण ते करा, म्हणजे ती बॉडी ऍक्टिव्हिटी जी आहे तुमची रोजची ती करायला काहीच हरकत नाही. आता आपल्या एका आठवड्यामध्ये कुणाला सोमवार असतो, कुणाला शनिवार असतो, महिन्यात झालं तर एकादशी असते, चतुर्थी असते, तर असे एका महिन्यामध्ये नक्की किती उपवास करायला हवे, किती उपवास करणं योग्य आहे? जर सायंटिफिकली बघायला गेलं किंवा जे रिसर्च चालू आहे आपल्या म्हणजे सायन्स त्याच्यामध्ये, तर त्याच्यावरून असं आपल्या लक्षात येतं की साधारण मी म्हणेन आठवड्यातून एकदा बॉडी डिटॉक्स करायला किंवा उपवास करायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे आपण आपलं रोजच्या रुटीन मधून एक कुठेतरी तुमच्या पचन संस्थेला आराम देणं आणि हलकं खाणं हे गरजेचं आहे, जे तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता. म्हणजे अगदी महिन्यातून म्हणालीस तर एक 3 ते 4 दिवसाचं तुम्ही हे डाएट करू शकता. मग कोणी असं करेल की महिन्याभरात एकदमच 3 दिवसाचा उपवास करेल. तर असंही ज्यांना जमतं ते नक्की करा. पण ज्यांना कामावर जायचं आहे, ज्यांना दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीला पर्याय नाही, त्यांनी शक्यतो हे असे उपवास न करता आठवड्यातून एकदा हलकं घेणं हे सायंटिफिकली एक चांगलं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, मी नेहमी सांगत असते की काय ट्रेंड आहे यापेक्षा आपल्याला सूट काय होतंय हे बघून करणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मध्यंतरी एक बराच हे आला होता आणि मला माझ्या युट्यूब चॅनलवर बरेच प्रश्न येत होते, 3 दिवस फक्त ताक पिऊन राहायचं. अरे बापरे. हा एक ट्रेंड आला होता मध्यंतरी की आम्ही असा आता उपवास करणार आहे. तर अर्थात मी परत एकदा सांगते तेच की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा धोकादायक असतो आणि तो आपल्याला झेपत नाही. बरोबर. तर 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस, 3 दिवस हे जर तुम्ही फक्त ताकच पिऊन राहिल्यानंतर खूप त्रास झालेली लोक सुद्धा आहेत. म्हणजे नो डाऊट की ते चांगलंही असेल, आपण त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही जायचंय की चांगलं आहे का वाईट आहे, पण परत मुद्दा हाच की आपल्याला झेपतंय का, बरोबर, आपल्याला सूट होतंय का, तर करा. 10 लोक करतायत म्हणून मी नाही करणार आहे. बरोबर. तर तो एक कुठेतरी मुद्दा येतो. तर असे ट्रेंड्स फॉलो न करता आपल्याला काय सूट होतंय हे बघणं जास्त महत्वाचं. यात एक प्रश्न असा पण आहे की उपवास म्हणजे कोणत्या वयापर्यंत करायला पाहिजे? कारण बऱ्याचदा काही काही घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती असतात,
तर त्या काही झालं तरी त्यांचा उपवास मोडत नाही, सोडत नाही. तर म्हणजे हे कितपत योग्य आहे? आता परत मला वाटतं की हे कुठेतरी कॉन्ट्रोव्हर्सीकडे जायला नको, कारण शेवटी कसं आहे, प्रत्येकाची श्रद्धा आहे, भक्ती हम्म. आहे. म्हणजे त्याला कुठेही हात न लावता आपल्या बॉडीला किंवा आपल्याला जर त्रास होणार असेल तर तो उपवास भगवंतापर्यंत पोचत नाही. हम्म. हे कुठेतरी जो आपण सुरुवातीला अर्थ सांगितला की बरोबर. तुमचं मन प्रसन्न राहतंय तर तुम्ही भगवंताच्या जवळ जाऊ शकता. हम्म. उपवास करून जर त्रास होणार असेल तर तुम्ही जाऊच शकत नाही. मग त्या हम्म. उपवासाला काही अर्थ नाही. मग आता मी बरेच लोक बघते की काही काही जण बीपी वाढतंय, हम्म. गोळ्या घ्यायच्या आहेत शुगरच्या, तर मी उपवास नाही करू शकत. तर याला प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत असं कधीच म्हणत नाही की तुम्हाला त्रास करून तुम्ही माझं करा, हम्म. कारण बरोबर. त्याचं फळ आपल्याला मिळणारच नाहीये. बरोबर. तर कुठेतरी की ते फक्त एक ट्रेडिशन चालत आहे म्हणून ते करणं, असं न करता आपल्याला काय सूट होतंय, ठीक आहे, कमी खा, व्यवस्थित खा, वेळच्या वेळी खा. तुम्हाला जर गोळ्या घ्यायच्या आहेत, हम्म. तुम्हाला औषधं घ्यायची आहेत, तर कुठेतरी ते थोडंसं तुम्हालाही शिफ्ट करायला लागेल की हा बाबा थोडंसं जसं आपलं वय वाढतंय किंवा हम्म. जसं कुठेतरी आपल्याला तो त्रास होतोय, हम्म. तर ते जास्त कष्ट न घेता जे आपण कमीत कमी आपल्या शरीराला कष्ट देऊन आपण करू शकतो आणि मग आपलं मन प्रसन्न राहतंय, तर त्याला आपण खऱ्या अर्थाने उपवास म्हणू शकतो. म्हणू शकतो. बरोबर. डॉक्टर, एक जपानी शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी ॲटोफिजीचा शोध लावला की 16 तास उपवास केल्यानंतर आपल्या शरीर स्वतःला स्वच्छ करायला सुरुवात करतं. तर मग हे काय आहे नक्की? आत्ता जो ट्रेंड चालू आहे अगदी खूप जोरात, आणि तोच म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. हम्म. तर असं नाही की प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे काही उपयोगी आहेत, काही फायदे आहेत किंवा काही तोटेही आहेत, जसं मी हम्म. म्हणाले. इंटरमिटंट फास्टिंग इज गुड, म्हणजे त्याला असं नाही म्हणू शकत आपण की परत एकदा त्याचेच फायदे आणि त्याचे तोटे. हम्म. आणि मग ते 2च वेळा जेवणं हे सगळ्यांना सूट होतं का? एवढा मोठा मध्ये गॅप ठेवणं, याने सुद्धा बरेचसे आजार वाढतात, जसं ऍसिडिटी वाढते, हम्म. मायग्रेनचा त्रास चालू होतो. हम्म. त्यानंतर तुमची म्हणजे तुम्हाला आता इन्सुलिन कोणाकोणाला घ्यायचं, जे डायबेटिक पेशंट आहेत, ज्यांना इन्सुलिन आहे, ज्यांना गोळ्या आहेत, किंवा अशी लोक हा म्हणजे असा हम्म. फास्ट हा नाही करू शकत. हम्म. किंवा तुम्ही हा फास्ट, एक त्याचा ड्रॉबॅक मी सांगू शकते की इंटरमिटंट फास्टिंग जे आहे ना, हे तुम्ही खूप दिवस नाही करू शकत. हम्म. म्हणजे सस्टेनेबल डाएट हम्म. हे नाहीये. हम्म. तुम्ही 8 दिवस करा, तुम्हाला क्विक वेट लॉस पाहिजे आहे, आजकाल कारण इन्स्टंटचा जमाना आहे. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग आहे की मला पटकन वजन कमी करायचंय. हम्म. पण जेवढ्या पटकन तुम्ही ते कमी करता तेवढ्याच पटकन ते वाढतं सुद्धा, हम्म. कारण हेच आपण कायम फॉलो नाही करू शकत. बरोबर. इथे एक अजून मला सांगायचं आहे की ज्यांना आधीपासूनच सवय आहे पहिल्यापासून, की जे फक्त 2च वेळा जेवतात, हम्म. त्यांना हा उपवास खूप सोयीचा जातो, कारण त्यांना ती त्यांच्या शरीराला ती सवय असते पहिल्यापासून. हम्म. पण ज्यांना नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण अगदी व्यवस्थित करायची सवय आहे आधीपासून, त्यांनी या मार्गाला जाऊ नये. हम्म. कारण मग हे बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स त्यातून चालू होतात आणि मग ते डाएट तुमचे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहत नाही. हम्म. थोडे दिवस केलं, आता बास, मग सगळंच बंद होऊन जातं. हम्म. तर असं साधं सोपं सुटसुटीत डाएट पाहिजे की ज्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि जे आपण कॉन्स्टंटली करू शकतो, ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहील. बरोबर. आणि एकदा तुम्ही कमी केलेलं वजन परत वाढणार नाही, हम्म. हे त्यातून कुठेतरी साध्य झालं पाहिजे. आता आपण बोलत होतो की उन्हाळ्यामध्ये हेल्थ ड्रिंक घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त, बॉडी किंवा डिटॉक्स ड्रिंक. डिटॉक्स ड्रिंक. आताची जी एक हे आहे ना की सगळीकडे आपण सोशल मीडियावर बघतोय, हा. हे डिटॉक्स ड्रिंक घ्या, 7 दिवसात पोट कमी करा, हे डिटॉक्स ड्रिंक घ्या, 5 दिवसात वजन कमी करा. तर मग आपण उपवासाच्या दिवशी असे कुठले हेल्थ ड्रिंक घेऊ शकतो ज्यांनी शरीराला फायदा होईल? नक्कीच. आता डिटॉक्स ड्रिंक असं म्हणत असशील तर मी मगाशी सगळे सांगितले की लिक्विड्स जेवढे तुम्ही जास्त घ्याल उपवासाच्या दिवशी, तेवढी बॉडी ही तुमची हायड्रेटेड राहते. हम्म. आणि जेवढी बॉडी डिहायड्रेट होत नाही तेवढा आपल्याला त्या उपवासाचा फायदा जास्त होतो. हम्म. तर म्हणून मग आपण काय, एक तर पाणी, मी मगाशीच म्हणले की स्वस्तातलं मस्त डिटॉक्स ड्रिंक. त्यानंतर दुसरं म्हणशील तर ताक. तिसरं म्हणशील तर नारळ पाणी, शहाळं. ज्यांना जिथे परवडेल, ज्यांना जिथे सोयीचं असेल, ज्यांना जिथे जे मिळेल ते घ्यायला हरकत नाही. सरबत वेगवेगळ्या प्रकारची, आवळ्याचं सरबत आहे, कोकम सरबत आहे, ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी कोकम सरबत घ्यावं. लिंबू सरबत आहे की ज्याच्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळते, तर असं घेऊ शकतो. यानंतर आपण म्हणू शकतो की आलं किसून, म्हणजे अगदी एक महत्वाचं ड्रिंक सांगायचं झालं की दिवसाची सुरुवात कशाने करशील, उपवासाच्या दिवशीची,
तर 1 ग्लास पाणी उकळत ठेवायचं, त्यामध्ये थोडंसं आलं किसून घालायचं आणि त्यामध्येच तू थोडेसे 1 छोटा चमचा भाजलेले जिरे किंवा जिरे पावडर घालू शकतेस. अच्छा. तर हे उकळायचं थोडंसं आणि गाळून हे प्यायचं. म्हणजे दिवसाची सुरुवात या ड्रिंकने जर केली तर जिरे आहेत किंवा आलं आहे, हे तुमचं मेटाबॉलिझम दिवसभराचं फास्ट करायला मदत करतं, तुमची बॉडी डिटॉक्स करायला मदत करतं, पोट साफ ठेवायला मदत करतं आणि सगळ्यात महत्वाचं की तुमची बॉडी ऍक्टिव्ह राहते. म्हणजे दिवसभराची एनर्जी तुम्हाला त्या सकाळच्या ड्रिंक मधून मिळते. असे काही ड्रिंक्स जे आहेत हे माझ्या चॅनेलवर सुद्धा मी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ते सुद्धा सीझन वाईज. कारण उन्हाळ्यामध्ये काय घ्यायचं, थंडीमध्ये काय घ्यायचं, पावसाळ्यात काय घ्यायचं, हे प्रत्येक पदार्थ हे वेगवेगळे असतात आणि सीझन नुसार डाएट चेंज हा माझा एक साधा सोपा फंडा आहे की ज्याच्या शरीराला फायदे होतात, तोटे नाही. तर यासाठी आपलं चॅनल बघायला काही हरकत नाही. बरोबर. तुमच्या चॅनलचं नाव तुम्ही सांगू शकता? बेस्ट डाएट टिप्स बाय डॉक्टर अमृता असं चॅनेलचं नाव आहे. तुम्ही युट्यूबवर, इन्स्टावर आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता आणि खूप साधे सोपे, माझा एक खूप बेसिक गोष्ट आहे, एक खूप बेसिक फंडा आहे की साधं सोपं, सगळ्यांना समजेल, सगळ्यांना परवडेल आणि सगळ्यांना करता येईल असे मुद्दे लक्षात ठेवून मी हे सगळं सांगत असते. बरोबर. उपवास करून वजन कमी होतं का? नक्कीच. कारण आपण आत्तापर्यंत मला वाटतं की प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल की उपवासाच्या दिवशी आपण जर खूप जास्त आणि चुकीचं खाल्लं तर वजन वाढतं आणि उपवासाचा जो मेन त्याचा ऍस्पेक्ट आहे किंवा जो त्याचा आपला गोल आहे ते जर साध्य करायचं असेल आणि आपण बॅलन्स खाल्लं, हलकं खाल्लं, लो कॅलरी खाल्लं तर वजन कमी व्हायला मदत होते. जे आपण आतापर्यंत सगळं सांगते मी पदार्थ की जे तुम्ही हे खाऊ शकता, हेल्दी ऑल्टरनेटिव्ह सांगितले सगळ्याला, तर हे जर तुम्ही पाळलं तर नक्कीच वजन कमी होऊ शकतं. आणि 3 महत्वाच्या गोष्टी, एक तर पाणी भरपूर पिणं म्हणजे नॅचरल डिटॉक्स, बरोबर. दुसरं म्हणजे गोड पूर्णपणे टाळणं उपवासाच्या दिवशी आणि तिसरं म्हणजे तेलकट, डीप फ्राईड, हे पूर्णपणे टाळणं. या 3 जर गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचा उपवासाला वजन हे नक्की कमी होणार आणि वजन कमी होण्याबरोबरच तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा ज्यांचं कमी आहे, म्हणजे काय तर बरेच लोक सांगतात ना की मी खूप डाएट करून बघितले, मी एक्सरसाइज खूप करते पण तरीही वजन का कमी होत नाही, याचं कारण असतं मेटाबॉलिझम. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का की अंगकाठी ज्याला आपण म्हणतो, चयापचय क्रियेचा वेग, तर हा जर तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे तर तुमचं डायजेशन आणि मेटाबॉलिझम हे दोन्हीही चांगलं असणं महत्वाचं आहे की जे आपण उपवासाच्या दिवशी साधू शकतो बॅलन्स आणि करेक्ट डाएट घेऊन. बरोबर. आता आपल्याकडे चतुर्थीचा उपवास करतात जो रात्री सोडला जातो चंद्राचं दर्शन घेऊन. बरोबर. तर मग आता उपवास सोडताना नक्की असं कुठलं ड्रिंक आहे किंवा काय असं खावं आणि मग उपवास सोडावा असं काही आहे? नक्कीच. कारण दिवसभर आपण अगदी व्यवस्थित सगळं छान खातोय उपवासाचं आणि रात्री मात्र उपवास सोडताना अगदी चला आता दिवसभर उपवास केला ना, आज रात्री सोडताना सगळं छान पाहिजे, भजी, पुऱ्या किंवा गोड एखादं तर पाहिजेच उपवासाला, खीर वगैरे साबुदाण्याची किंवा वॉटेवर काही. म्हणजे सोडताना उपवासही काही असे पदार्थ घेतले जातात की जे हाय कॅलरी असतील. तर ही चूक बरेच लोक करतात आणि तो दिवसभराचे आपले कष्ट सगळे वाया जातात. अरे बापरे. तर उपवासाच्या दिवशी जेव्हा तुम्ही दिवसभर खूप छान सगळी तुमची बॉडी हलकी ठेवलीये, डिटॉक्स केलीये, तर कुठलाही उपवास सोडताना तुम्ही हलकं आणि काय म्हणू आपण त्याला की इझिली पचेल असं खाणं फार महत्वाचं असतं. तर उपवास सोडताना पूर्ण ताट भरून घेण्यापेक्षा जे काही चांगलं आहे, म्हणजे कोशिंबीर आहे किंवा सॅलेड आहे किंवा अगदी हलकं खाणं आहे, जसं आमटी भात किंवा पोळी भात. बऱ्याच जणांना उपवास सोडताना भात लागतो, तर तोही फक्त भातच न खाता थोड्या प्रमाणामध्ये भात घ्या आणि बाकी सगळं तुम्ही व्यवस्थित घ्या. जसं एखादी साधी भाजी आहे किंवा उसळ आहे किंवा आमटी आहे आणि मग तुम्ही एखादा फुलका खाताय किंवा थोडासा भात खाल्लाय तर गोष्ट वेगळी आहे. आणि पण दही घेतलंय हरकत नाही, उपवास सोडताना सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आणि फक्त रात्रीच्या वेळी सुद्धा ते खाणं किंवा दिवसभर दही ताक घेणं. तर ज्याने एक मगाशी आपला मुद्दा अर्धवट राहिला होता की दही ताकाने ज्यांना त्रास होतो तर त्यांनी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात की एकतर आंबट घ्यायचं नाही आणि दुसरं म्हणजे थंड घ्यायचं नाही. वेळच्या वेळी ताजं दही लावून किंवा अधमुरं दही ज्याला आपण म्हणतो ते आणि ताजं ताक जर तुम्ही घेतलं तर त्याच्यासारखं दुसरं म्हणजे पदार्थ नाहीत उपवासासाठी किंवा उपवास सोडताना इव्हन. तर हे तुम्ही घ्या, प्रोबायोटिक आहे, तुमचं डायजेशन चांगलं करायला मदत करतं. तर असा हलका आहार घ्या
जेणेकरून तुमचा दिवसभराच्या उपवासाची एक चांगली सांगता होईल. आणि बरोबर. रात्री झोपताना तुम्हाला ते जड वाटता कामा नये, की तो जसा तुमचा दिवसभर तुमचा हलकं बॉडी राहिलीये, नेमकं उपवास सोडताना हे सगळं खाऊन ती बॉडी जड करून घ्यायची आणि मग कुठेतरी अरे पोट दुखतंय, पित्त झालंय, हे करून झोपण्यामध्ये काही पॉईंट नाही. बरोबर. डॉक्टर, आता आपल्याकडे ना नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास केले जातात. नक्कीच. तर हे 9 दिवसांचे उपवास करून किती वजन कमी करता येतं आणि हे उपवास कसे करावे? अगदी म्हणालीस तर 9 दिवसामध्ये म्हणजे मी माझ्या चॅनेलवर हा मुद्दाम पूर्ण 1 ते 9 दिवसांचा डाएट चा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला, की नेमकं कळत नाही. आता 1 दिवस असेल तर ठीक आहे. आपण म्हणतो, की ठीक आहे बाबा एवढंच खायचंय. पण 9 दिवस नेमकी व्हरायटी कशी ठेवायची आहारामध्ये? कारण रोज एकच खाल्लं, की तो आपण 2 दिवसामध्येच आपण कंटाळून जातो. बरोबर. आणि वेगवेगळे पर्याय आपण त्याला शोधायला लागतो. तर नेमकं या 9 दिवसामध्ये फूड व्हरायटी जेवढी तुम्ही जास्त घेता, तेवढं तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज कमी होतात. तुमच्या कामाचा आता 9 दिवस काय आपण घरी बसत नाही किंवा बरं. सुट्टी घेत नाही. आपल्याला काम तर करायचंच आहे. मग त्यामध्ये कुठेही अडथळा येता कामा नये. आपली बॉडी वीक वाटता कामा नये. आपले केस गळता कामा नये. कारण बऱ्याच वेळेला असं होतं बघ, की 9 दिवसांचा जे उपवास करतात ना, 4-5 दिवस गेले की केस गळायला सुरुवात होते. याच्यावर खूप मोठा प्रमाणात स्किन डल पडते. डोळ्याखाली काळं येतं किंवा खूप थकवा जाणवतो, हातापायाला मुंग्या यायला लागतात. याचं कारणच हे की आपण व्यवस्थित घेत नाही किंवा खात नाही. तर हे अवॉइड करण्यासाठी 9 दिवसामध्ये तुम्ही परत एकदा तेच की वेगवेगळ्या पदार्थांमधून तुम्ही आपले न्यूट्रिशन घ्या. म्हणजे जसं मी आता म्हणाले की शिंगाड्याचं पीठ, शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ, राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की शेंगदाण्याची आमटी किंवा भगर खूप जास्त खाल्ली जाते. मग शेंगदाण्यामुळे सुद्धा खूप जास्त पित्त होतं, कारण हे पित्तकारक आहे. अच्छा. म्हणून जेवढं तुम्ही उपवासाला शेंगदाणे, दाण्याचं कूट हे कमी वापराल तेवढं चांगलं आहे. मग तुम्ही अगदी वेगवेगळे काही त्याच्यामध्ये व्हेरिएशन करू शकता. ज्यांना खूपच की उपवासाचा डोसा, मग ज्यामध्ये तुम्ही भगर किंवा राजगिरा हे पीठ वापरून आंबोळी करू शकता, उपवासाचा डोसा बनवू शकता किंवा थालीपीठ बनवू शकता, ज्यामध्ये तुम्ही बटाट्याच्या ऐवजी रताळं वापरा, काकडी वापरा, भरपूर कोथिंबीर वापरा, हे करू शकता. ज्यांना भेंडी किंवा पनीर किंवा लाल भोपळा, दुधी भोपळा असं चालतं, त्यांनी दुधी भोपळा, लाल भोपळ्याचं सूप घ्या. खूप चांगले यामध्ये ऑप्शन्स आपल्याला मिळू शकतात. किंवा भाकरी आणि भाजी घेऊ शकता. एखाद्या दिवशी बटाटा खाणं योग्य आहे, उकडलेला बटाटा तोही, तळलेल्या स्वरूपामध्ये नाही. किंवा रताळ्याची टिक्की बनवून खाऊ शकतो. जशी आपण बटाट्याची टिक्की बनवतो किंवा बटाट्याचा पॅटीस बनवतो, तर उपवासाचं तुम्ही रताळ्याचा पॅटीस बनवून खाऊ शकता. डीप फ्राय न करता अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये सुद्धा तेल तुपाचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करू शकता. तर हे सगळे ऑल्टरनेटिव्ह आपण घेणं फार महत्वाचं आहे. फळं जास्तीत जास्त घ्या. फ्रूट ज्यूस कडे न जाता फळं घेण्यावर जास्तीत जास्त भर द्या, कारण त्याच्यामध्ये फायबर्स भरपूर असतात. मग तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही, पोट साफ व्हायला मदत होईल, तुमचं बॉडी मेटाबॉलिझम वाढायला मदत होईल. लिक्विड्स जेवढे जास्तीत जास्त घ्याल, परत एकदा मी हे रिपीट करते, कारण जेवढी तुम्हाला लिक्विड मधून फास्ट एनर्जी मिळते तेवढी सॉलिड पदार्थांमधून मिळत नाही. त्यामुळे ते तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता. ताक, मठ्ठा, त्यानंतर सरबत, मी जे आता म्हणलं वेगवेगळ्या प्रकारची कमी साखर वाले असतील तर ते घेऊ शकता. नारळ पाणी घेऊ शकता, साधं गरम पाणी घेऊ शकता, कोमट पाणी पिऊ शकता. तर हे सगळं आपण करू शकतो. तुम्ही फ्रूट खायला सांगताय, पण फ्रूट ज्यूस नको म्हणताय, म्हणजे ह्याचं काय कारण आहे? अगदी साधं आणि सोपं कारण आहे. कारण याच्यामधला फ्रूट ज्यूस जेव्हा तुम्ही घेतो त्यामधला सगळा चोथा हा बाहेर टाकला जातो, की जो महत्वाचा असतो फायबर. आपण फळं का खातो? फायबर मिळण्यासाठी. मग हे फायबर ज्यूस मधून मिळतच कुठे? आणि टेट्रा पॅक मधले ज्यूस तर अजून भयंकर, कारण परत एकदा त्याच्यामध्ये साखर भरपूर, फळं कमी आणि साखर जास्त. मग ती फळं खाण्यामध्ये काय पॉइंटच नाहीये ना. त्याच्यामधून आपल्याला काय मिळणार आहे? काहीच नाही. मग जर फळांच्या ज्यूस पेक्षा तुम्ही फळं खाल्लीत तर त्याचा फायदा आपल्याला जास्त होणार आहे, कारण नॅचरल शुगर जातीये, फायबर्स जात आहेत, त्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतंय, मिनरल्स जात आहेत, हे सगळं जात आहे. जागरूकतेने उपवास करायला हवा. नक्कीच नक्कीच. आणि त्यातल्या त्यातही कुठली फळं खाऊ शकता जी लो कॅलरी आहेत. आता तुम्ही म्हणाल की आता मग काय आंबा पण चालतोच की कारण आता आंब्याचा सीझन चालू होईल, तर आंबा पण चालतोच तर नाही. आंबा हा परत एकदा की हाय शुगर आहे,
कॅलरी हाय आहे, त्यामुळे खायचाच नाही असं नाही, पण शक्य तेवढा कमीत कमी घ्या. मग आमरस नाही चालत बरं का. आंब्याची एखाद दुसरी फोड खाल्ली तर हरकत नाही, पण आंबाच फक्त खातोय, आमरस वाटी वाटीभर खातोय असं नाही, कारण त्यात परत शुगर जास्त आहे. काही फळांमध्ये सुद्धा नॅचरल शुगर मध्ये सुद्धा कमी शुगर असणारी आणि जास्त शुगर असणारी फळं आहेत. जसं जास्त शुगर असणारी कुठली आहेत? आंबा, सीताफळ, चिक्कू, यामध्ये द्राक्ष, यामध्ये शुगर भरपूर प्रमाणामध्ये असते, की जे डायबेटिक लोकांना चालत नाही. तुम्ही जर वेट लॉस साठी करताय तर तुम्हाला चालणार नाहीये. मग तुम्ही फळं कोणती घेऊ शकता या 9 दिवसामध्ये किंवा उपवासाच्या याच्यामध्ये? तर सीझनल फळं घेऊ शकता, सगळे जे आजकाल आपल्याकडे 12 महिने सगळी फळं मिळतात. पॅक फळं अजिबात घेऊ नका. यामध्ये अजून एक, कारण की इन्स्टंट जेवढं घेता तेवढं ते शरीराला धोकादायक आहे. म्हणून जेवढं फ्रेश घेता येईल तेवढं फ्रेश घ्या. सफरचंद, डाळिंब हे घेऊ शकता, कलिंगड, पपई, टरबूज, या फळांमध्ये अगदी कमीत कमी शुगर असते, फायबर्स भरपूर असतात, व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात आणि कॅलरीज अतिशय कमी असतात. म्हणजे उपवासासाठी फळं वरदानच म्हणावे लागतात. अगदीच डाळिंब घेऊ शकता, हे भरपूर घेऊ शकता. आता तुम्ही म्हणताय तसं जर समजा नवरात्रीत मी उपवास केले 9 दिवस, नक्कीच. तर माझं किती वजन कमी होईल? हा एक परत एक मोठा मुद्दा आहे, कारण हे प्रत्येकाच्या बॉडी मेटाबॉलिझमवर डिपेंड असणार आहे. तुम्ही किती छान करता, तुमची ऍक्टिव्हिटी किती आहे, तुम्ही यातलं किती फॉलो करता यावर असणार आहे. तुमचं बैठं काम असेल तर तुमचं मेटाबॉलिझम ऑलरेडी स्लो असणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडीफार ऍक्टिव्हिटी करणं ही गरजेची आहेच. तर असंही करू शकता. आणि जर तुम्ही सगळं व्यवस्थित पाळताय तर 9 दिवसामध्ये तुमचं कमीत कमी 2 ते 3 किलो वजन कमी व्हायला तरी हरकत नाही. अगदी 5-5 किलो वजन कमी झालेली लोक सुद्धा आहेत. पण परत एकदा तिथे येतं की व्यक्ती जेवढ्या वेगळ्या, तेवढी त्यांची बॉडी टेंडन्सी वेगळी, तेवढं त्यांचं मेटाबॉलिझम वेगळं. पण वजन कमी नक्कीच करू शकता. फॅट कमी होतं, वजन कमी होतं. एखादा ड्रेस जो आपल्याला बसत नसतो तो आपल्याला बसायला लागतो. आपलं केस गळण्याचं प्रमाण कमी होतं, आपली स्किन चांगली होते, कारण बॉडी डिटॉक्स होते, पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. हे सगळं आपण नक्कीच अनुभवू शकतो. म्हणजे स्वार्थ परमार्थ दोन्ही साधला जातो. अगदीच अगदीच. डॉक्टर, उपवास म्हणजे उपवासमार नाही असंच तुमच्या सांगण्यातनं लक्षात येतंय, तर की पॉइंट काय आहे या सगळ्यात? अगदी नक्की. उपवास म्हणजे कमी खाणं किंवा खायचंच नाही, उपवासमार असं नाही. तर उपवास सुद्धा तुम्ही बॅलन्स डाएट आणि हेल्दी खाणं, हे जास्त त्याच्यामध्ये की पॉइंट असं आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे काय, की तुमची बॉडी डिटॉक्स करताना तुम्ही योग्य पदार्थ खाल्ले तरच तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे. हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा. आणि तिसरा, जेवढं सहज आपल्याला जमेल तेवढं करणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. हा त्यातला की पॉइंट आहे. बरोबर, सातत्य राहिलं नाही. सातत्य. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे काय माहितीये का, की तुमच्या मनावर ताबा, तुमच्या तोंडावर ताबा, तुमच्या जिभेवर ताबा, हे जे काही आहे हे आपल्याला भगवंताच्या जवळ नेतं. बरोबर, म्हणजे उपवासाचा खरा अर्थच तो आहे की नियंत्रण आणि मग ईश्वराला समर्पण. नक्की. तर ते साधण्यासाठी उपवास हे योग्य पद्धतीनेच केले गेले पाहिजे. अगदी नक्की, अगदी नक्की. डॉक्टर, आता आपण उपवासावर भरपूर बोललो, पण एक मुद्दा जरा वेगळा आहे, पण तो महिलांच्या आरोग्याशी निगडित आहे, म्हणून मला विचारावासा वाटतोय की जेव्हा आपल्याकडे गणपती असतात किंवा नवरात्रीचे कुलधर्म कुळाचार असतात, बरोबर, तेव्हा जेव्हा पिरियड्स येतात महिलांना किंवा पाळी येते, तेव्हा त्या कुलधर्म कुलाचार करण्यासाठी म्हणून गोळ्या घेतल्या जातात पाळी पुढे ढकलण्याच्या. तर हे कितपत योग्य आहे आणि याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? नक्कीच. हा आता खरं तर बघायला गेलं तर कोणाच्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा त्याच्यामध्ये मुद्दा नाहीये, पण किंवा कोणाच्या श्रद्धेशी आपण म्हणजे त्याला हात न लावता कुठेतरी आपण जेव्हा महिलांच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा आपण हा फारसा विचार करत नाही. एक दिवस घेतली ठीक आहे, गोष्ट वेगळी, पण जेव्हा आपण 4-4 दिवस 5-5 दिवस या गोळ्या घेतो, हे नैसर्गिक नाही. हे आपण आपल्या शरीराशी नक्कीच खेळतोय. आणि त्याचा प्रत्येक महिला जरी सांगत नसली तरी ते कंपल्शन होतं घरामधून की हे केलं पाहिजे, नाहीतर मग पूजा कोण करणार? बरोबर, नाहीतर सगळं कसं होणार, मग नैवेद्य कसा दाखवणार? नक्कीच हे आपल्या श्रद्धेचा भाग आहेच, आपली परंपरा आहे. हे सगळं जरी महत्वाचं असलं तरी सुद्धा आपलं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला त्याचा त्रास होतोय, आणि तो होणार, कारण बऱ्याच बायका मी अशा बघितलेल्या आहेत, मी यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला होता की गणपतीच्या वेळेस, कारण जे पेशंट येतात प्रत्येक वेळी, आता पाळी आली नाही आणि नेमकी आता त्यावेळी येणार, तर आता आम्ही गोळ्या घेतोय, आणि गोळ्या घेऊन झाल्यानंतर पुढचे सगळे पिरियड जेव्हा डिस्टर्ब होतात,
पुढे ब्लिडिंग जास्त होणं, खूप कमी होणं किंवा पुढचे पिरियड्स वेळेवर न येणं, अंगावर सूज येणं, वजन वाढणं, हॉर्मोनल चेंजेस, हे जेव्हा 100 त्यातून गोष्टी बायकांना सोसाव्या लागतात, भोगाव्या लागतात, यामुळे कुठेच तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःच्या शरीराला त्रास करून घेऊन तुम्ही जेव्हा ती पूजा करता तेव्हा ती देवापर्यंत पोहोचेल का? नक्कीच नाही. नक्कीच नाही पोचणार. मग असं नाही म्हणत आहे आपण कुठे की किंवा अशा ह्याच्यामध्ये नाही की म्हणजे तुम्ही स्वतःच्या शरीराचं नुकसान करून न घेणं आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढे जाणं, हे त्यामागे महत्वाचं शास्त्र आहे आणि ते मला यातून सांगायचंय की बरोबर. कुठेही आपल्या श्रद्धेला यातून धक्का पोचवायचा नाहीये. पण आपण आपल्या शरीरामधून म्हणजे एस्पेशली बायकांमध्ये जेव्हा हे प्रॉब्लेम्स निर्माण होतात तेव्हा त्यांना खूप त्याच्यामध्ये वेदना भोगाव्या लागतात, खूप त्रास भोगावा लागतो आणि हे सगळं करून जेव्हा आपण देवाची पूजा करतो नक्कीच त्याला ती त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि हे शक्यतो न करता जितका तुम्हाला सुवर्णमध्य साधता येईल सगळ्याचा तेवढा साधा आणि आपल्या शरीराशी म्हणजे कुठेही कंपल्शन करून तुम्ही भक्ती करू नका. हा एक बरोबर. त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि कुठल्याही गोळ्या घेण्याआधी डॉक्टरांची कन्सल्ट अगदी नक्की, अगदी नक्की. कारण शेवटी ते अननॅचरल आहे. तुम्ही अननॅचरली ते पिरियड स्टॉप करताय आणि त्याचा शरीरावर नक्की तोटा होणार, विपरीत परिणाम होणार आणि ते तुम्हाला भोगावं लागणार. बरोबर. आणि देव असं कधीही म्हणत नाही की तुम्ही स्वतःच्या शरीराला त्रास देऊन माझी भक्ती करा. नक्कीच, कारण ती देवापर्यंत पोहोचूच शकत नाही. कारण आपण त्यामध्ये स्थिर नसतोच. हे जेव्हा प्रॉब्लेम्स येतात बायकांना माहिती असतं की त्यांच्या शरीरामध्ये काय त्रास चालू आहेत किंवा त्यांना काय होतंय आणि यामधून चिडचिड होणं, नैराश्य, डिप्रेशन या सुद्धा. आणि हे तुम्ही एका वेळी करणं ही गोष्ट वेगळी, पण प्रत्येकच सणाला जर तुम्ही असं करत असाल आणि अशा केलेल्या पेशंट आणि बायका मी बघितलेल्या आहेत. आणि एवढं करून करून जेव्हा शेवटी अशी एक वेळ येते की इतका तुमचा त्याच्या शरीरावर निगेटिव्ह परिणाम होतो की बायकांचं युटेरस किंवा गर्भाशय काढावं लागतं. बापरे. इथेपर्यंत मी पेशंट बघितलेले आहे. तर असं करून तुम्ही जर भक्ती करत असाल आणि तुम्ही जर देवाची पूजा करत असाल तर त्याचा म्हणजे काहीच उपयोग नाहीये खरं तर. एकंदरीत हे जर समप करायचं झालं तर शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे नक्कीच. आणि त्याचं आरोग्य राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. अगदी नक्की. तरच आपली भक्ती, आपली श्रद्धा ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे. अगदी नक्की. डॉक्टर, आज तुम्ही आलात आणि उपवासाची एवढी सुंदर माहिती दिली, उपवासाचा खरा अर्थ समजावून सांगितलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की जर तुम्हाला डॉक्टर अमृता कुलकर्णी यांच्याकडून पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डॉक्टरांच्या क्लिनिकचा ॲड्रेस आपण देत आहोत. त्याचबरोबर डॉक्टरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा देत आहोत. तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या समस्या त्यांना विचारू शकता. आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.